ज्या गोष्टीची भीती होती ती म्हणजे दिव्या शिंदे सरकारला डावलून घराबाहेर काढलं जाईल का, आणि त्याच प्रकारची एक गोष्ट जी आहे ती बिग बॉसच्या घरामध्ये जी आहे ती घडलेली आहे आणि दिव्या शिंदे सरकारला घराबाहेर काढलेलं आहे. आता हे योग्य आहे की अयोग्य त्यावरच आपण आता चर्चा करणार आहोत, कारण की जी घटना घडलेली आहे ना घरामध्ये ती बिग बॉसच्या इतिहासामध्ये कधीच घडलेली नव्हती. अशा कारणामुळे जे आहे ते बिग बॉसच्या घरामधून कोणालाही आत्तापर्यंत काढलेलं नाही आहे आणि ती चूक जी आहे ती आपल्या दिव्या शिंदे सरकारने करायचा प्रयत्न तिकडे केला. आज एक टास्क चालू होता ज्यामध्ये घरामधले जे नॉट लायक म्हणजे काय लायक नाहीत ते घरामध्ये राहण्याच्या किंवा अशा प्रकारचा जो टास्क चालू होता त्यामध्ये दिव्या शिंदे सरकारने जी आहे ती धमकी द्यायचा प्रयत्न केला आणि ती धमकी अशी होती की मी माझी तलवार वगैरे जे आहे ते संपूर्ण गोष्टी घरामध्ये आणलेल्या नाही आहेत, माझ्या घरी आहेत आणि त्यामुळे मी तशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी घरामध्ये केलेल्या नाही आहेत. पण असं समजू नका की मी घरी तलवार ठेवली ह्याचा अर्थ मी इथून घरामधून बाहेर गेल्यानंतर काही करणार नाही. तुम्ही घरामध्ये माझ्यासोबत कसं बोलाल कसं वागाल त्यावर मी बाहेर जाऊन देखील तलवार चालवेल, अशा प्रकारची गोष्ट तिकडे बोलायचा प्रयत्न या दिव्या शिंदे सरकारने केलेला आहे आणि ती कुठं ना कुठंतरी खरंच चुकीची आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट साईन करत असताना त्यांच्याकडनं लिहून घेतलं जातं की तुम्ही अशी कोणालाही जीवे वगैरे मारण्याची धमकी देऊ शकत नाहीत किंवा अशा रिलेटेड कुठल्याही गोष्टी तुम्ही बोलू शकत नाहीत. आणि तीच मोठी चूक जी आहे ती दिव्या शिंदे सरकारने केली आणि त्यात ॲडिशनल चूक अशी केली त्यांनी की एवढं मोठं तुम्ही स्टेटमेंट द्यायचा प्रयत्न केला आहे तर कुठं ना कुठंतरी तुम्ही माफी मागा, मनातून म्हणजे चुकून निघलं माझ्या तोंडातून, रागात होते म्हणून बोलले असं देखील तिकडे ती बोललेली नाही आहे. आणि हीच कुठेतरी खूप मोठी चूक आहे. ती मान्य करते की हो मी त्यांना धमकी दिली आणि ही धमकी दिलेली जी आहे ना ती कुठं ना कुठेतरी चुकीची आहे आणि जे दिव्या शिंदे सरकारला घराबाहेर काढलेलं आहे ना ते कुठे ना कुठेतरी योग्य आहे. बाकी तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे, हे धमकी देणं या संपूर्ण गोष्टीवर तुमचं काय मत आहे ना नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की अतिशय शॉकिंग आणि धक्कादायक गोष्ट जी आहे ती बिग बॉसच्या घरामध्ये घडलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.